दोन्ही संघांना शेवटचं मी बोलतोय की आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर पाठवायचा आहे, अन्यथा मी सामन्याला सुरुवात करणार नाहीये. वली स्ट्रायकर्सचा एक प्रतिनिधी इथे आलेला आहे. वली टायगर्सला नम्र विनंती की आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. वली टायगर्स, आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचा आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे, याची नोंद घ्यायची आहे. संघ मालक साई संचू, आपल्याला नम्र विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी लवकरात लवकर व्यासपीठाजवळ पाठवायचे आहे. हर्षद सातोपे, सामन्याला सुरुवात होत आहे. फलंदाजीसाठी आलेले आहेत कुलदीप निषाद आणि सोनी चाचा. गोलंदाज निखिल. पहिला चेंडू आणि कुलदीप निषादचा जोरदार फटका, पण एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 1. पहिला चेंडू दोन्ही संघांसाठी करो आणि मरो अशी स्थिती आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या सामन्यासाठी क्वालिफाय होईल. जो संघ हरेल तो लीगच्या बाहेर होईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांना ही मॅच हा सामना खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकायचाच आहे, याची नोंद घ्यायची आहे. प्रयत्न दोन्ही संघांचा असेल. सोनी चाचा फलंदाजीला स्ट्राईक आणि निखिल याचा सामना करावा लागेल. हा दुसरा चेंडू आणि सामना करेल सोनी. लेक्सच्या दिशेने हा टोलावलेला आहे आणि हा आजच्या दिवसाचा पहिला चौकार सोनी चाचा यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 2 बॉल 5. धावसंख्या 5 वरती पोहोचलेली आहे. माइंड सेट करून आलेले असतील सोनी आणि कुलदीप निषाद की आपल्याला कमीत कमी 60 ते 70 धावा जर बोर्डवर लावायलाच लागतील, कारण का समोरच्या टीम मध्ये सुद्धा फलंदाज अतिशय धुवाधार फलंदाज आहेत. तर कमीत कमी 60 ते 70 धावा आपल्याला बोर्डवरती लावावी लागतील. तिसरा चेंडू निखिल याचा पुन्हा सामना करेल सोनी. नावाजलेला असा हा फलंदाज आहे सोनी आणि पुन्हा एकदा लेक्सच्या दिशेने हा टोलावलेला आहे आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण पाहूया पंचांनी निर्णय दिलेला आहे चौकार. लगातार हा दुसरा चौकार आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 3 चेंडू मध्ये 9 धावा. जसं वर्ल्डी टायगर्स या संघाला 60 ते 70 धावा बोर्डवरती लावायच्या आहेत, त्याचप्रमाणे वर्ल्डी स्ट्रायकर्स या संघाला सुद्धा कमीत कमी 50 धावांमध्ये त्यांना रोखावं लागेल, कारण का वर्ल्डी टायगर्स या संघाकडे सुद्धा उत्कृष्ट अशी गोलंदाजी आहे, याची नोंद घ्यायची आहे. तर वर्ल्डी स्ट्रायकर्स या संघाला सुद्धा कमीत कमी 50 धावांपर्यंत त्यांना रोखावा लागेल. दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा हा सामना. दोन्ही संघांना विजयाची ओढ आहे, विजयाची गरज आहे. धावसंख्या झालेली आहे 3 चेंडू आणि 9 धावा. निखिल याचा चौथा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा सोनी. चौथा चेंडू आणि सोनी याचा समोरच्या दिशेने हा उत्कृष्ट ठरलेला आहे. खेळाडू खाली आहे आणि हा सोनी चाचा बाद. सोनी चाचाच्या स्वरूपात पहिला गडी मिळवून दिलेला आहे निखिल याने. वर्ल्डी स्ट्रायकर्स या संघाला पहिला गडी बाद आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 9 या धावसंख्येवरती.
4 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. पाचवा चेंडू. नवीन फलंदाज रवी. नवी फलंदाज रवी यादव. पुन्हा एकदा त्याला सामना करावा लागेल निखिल याचा. पाचवा चेंडू. पाहूया पाचव्या चेंडूमध्ये कोणती करामत करतायत रवी यादव. धावसंख्या झालेली आहे ती 9 आणि हा पाचवा चेंडू. सामना करेल रवी यादव. त्याने सुद्धा लेक्षाच्या दिशेने टोलवलेला हात. बाद. दुसरा गडी लगातार बाद झालेला आहे आणि रवी यादव च्या स्वरूपात दुसरा झटका वर्ल्डी टायगर्स या संघाला. असेच जर एकामागोमाग एक गडी बाद होत राहिले तर बोर्डवर 60 ते 70 धावा लागणं खूप कठीण होईल, खूप मुश्किल होईल. याची नोंद घ्यायची आहे वर्ल्डी टायगर्स या संघाला. पाचवा चेंडू. नाही, लास्ट चेंडू. सामना करेल विवान. एक धाव. पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 10. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल याची. पहिल्या 3 चेंडूमध्ये त्याने 2 चौकार खाल्ल्यानंतर धावसंख्या त्याने 10 वरच ठेवलेली होती. अतिशय 3 चेंडू त्याने अतिशय सुंदर टाकलेले आहेत शेवटचे. कारण का पहिल्याच 3 चेंडूत 9 धावा असताना शेवटच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आणि 2 गडी मिळवून दिलेला आहे आपल्या संघाला. अतिशय सुंदर गोलंदाजी निखिल याची. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. तसेच पहिल्या हाफमध्ये यानंतर होणारा सामना वर्ल्डी किंग्स विरुद्ध यानंतर होणारा सामना वर्ल्डी किंग्स विरुद्ध वर्ल्डी रॉयल्स. या दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती की टाळेफेकीच्या कॉलसाठी हाफ टाइम मध्ये इथे यायचं आहे. मंडळाला सहकार्य करायचं आहे कारण का नंतर होणारा सामना तुमचाच आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे याची नोंद घ्यायची आहे. वर्ल्डी रॉयल्स विरुद्ध वर्ल्डी किंग्स दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे. या चालू असलेल्या सामन्याच्या हाफ टाइम मध्ये आपल्याला नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं आहे. सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. राकेश पाटील आपल्याला नम्र विनंती आहे. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे. 25 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्यायची आहे. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 10. दुसरं षटक घेऊन येत आहेत राकेश पाटील. कर्णधार आयकॉन स्वतः गोलंदाजीसाठी आलेला आणि सामना करेल विवान. सुंदर असा समोरच्या दिशेने विवाने टोलवलेला पार्टी खेळाली आहे आणि हा झेलबाद. राकेश पाटील याने आपल्या पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक गडी मिळवून दिलेला आहे आणि विवानच्या स्वरूपात तिसरा गडी बाद झालेला आहे. अतिशय सुंदर धावसंख्या फक्त 10 या धावसंख्येवरती अजूनही रोखलेली आहे. वर्ल्डी टायगर्स या संघाला जर समाधानकारक धावा बोर्डवरती लावायच्या असतील
पहिला चेंडू झालेला आहे. पहिल्याच चेंडूत पहिली विकेट, पहिला गडी बाद. धावसंख्या झालेली ती 10. राकेश याचा दुसरा चेंडू आणि सामना करेल सुजित. पुन्हा एकदा उंच टोलवलेला हा चेंडू, पण एकच धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 11. कुलदीप निषाद सलामीला आलेले आहेत, पण अजूनपर्यंत फक्त एकच चेंडूचा सामना केलेला आहे. त्यांच्याजवळ स्ट्राईक आली नव्हती, आता स्ट्राईक आलेली आहे. पाहूया आपल्या संघासाठी, जर आपल्या संघाला तुम्हाला विजयी करायचा असेल तर कमीत कमी 60 ते 70 धावा बोर्डवरती लावावे लागतील, याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांसाठी करो आणि मरो असा हा सामना. दोन्ही संघांना विजय हा महत्वाचा आहे. तिसरा चेंडू कुलदीप निषाद याचा. पाहूया कीपर याचा प्रयत्न होता हा झेल घेण्याचा, पण चेंडू थोडा लांब असल्या कारणाने चेंडूपर्यंत पोहोचलेले नाही आहेत यष्टीरक्षक. पण धावसंख्या फक्त एकच मिळेल आणि धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 12. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 12. सुजित याचा सुद्धा पूर्णपणे प्रयत्न असेल की आपल्याला एखाद दुसरा चौकार किंवा षटकार जर ह्या षटकामध्ये आला तर थोडी समाधानकारक धावसंख्या बोर्डवरती लागू शकते. आणि हा अतिरिक्त धाव आहे. नो, अंपरनी नोचा कॉल दिलेला आहे, पण एकच धाव मिळेल आणि नोचा प्लस 2 धावा मिळतील. धावसंख्या झालेली आहे ती 14. आणि फ्री हिट. कुलदीप निषाद ज्या चेंडूची गरज होती तो चेंडू त्यांना प्राप्त झालेला आहे. त्या चेंडूचा कितीरित्या ते फायदा उठवू शकतील आता आपल्याला थोड्याच वेळात कळेल. चौथा चेंडू, फ्री हिटचा चेंडू, काही त्यांना फायदा त्याचा उठवता आला नाही आणि निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 14. पाचवा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा कुलदीप निषाद. लेक्चरच्या दिशेने हात टोलवलेला चेंडू, 1 धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 15. चौकार, चुकीची दुरुस्ती. चौकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करायचा पुन्हा एकदा कुलदीप निषाद याला. धावसंख्या झालेली आहे ती 18. अजूनपर्यंत तरी समाधानकारक धावसंख्या आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि हा त्रिफळा चित. अतिशय सुंदर गोलंदाजी राकेश पाटील याच्या ह्या गोलच्या चेंडूवरती अतिशय सुंदर असा चौकार ठोकल्यानंतर राकेश पाटील यांच्या चेंडूमध्ये जी रफ्तार दिसली, त्या रफ्तारासोबत कुलदीप निषाद याला त्रिफळा चित करून त्याला पुन्हा त्यांनी क्रीडांगणाच्या बाहेर पाठवलेलं आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 18 या धावसंख्येवरती. 2 षटक, 18 धावसंख्या आणि 4 गडी बाद. अतिशय सुंदर गोलंदाजी अजूनपर्यंत तरी वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर चालू आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा निखिल. सामना करेल सुजित. अतिशय सुंदर लेगच्या दिशेने हा टोलवलेला चेंडू आणि धावसंख्या 1 मिळेल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 19. पुढील फलंदाज राजा. राजा अतिशय सुंदर फलंदाज आहे. हा काल आपण पाहिलंच असणार. खरंच आपल्या संघाला गरज असताना त्याने सुंदर षटकार ठोकले होते. शेवटच्या क्षणी येऊन
तशाच षटकारांची गरज आहे आपल्या संघाला. राजा याच्याकडून कर्णधार त्याच्याकडनं हीच अपेक्षा करत असेल की कालच्या सारखी जर फलंदाजी केला तर धावसंख्या तुम्ही चांगली उभारू शकता. असा हा राजा राज पाटील, राजा और राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती. आणि लक फॅक्टर कधी कधी काम करतोय. जो लक फॅक्टर काल वळी वॉरियर्स यांच्या बाजूने लागला नाही तोच लक फॅक्टर आज राजाच्या बाजूने लागलेला आहे आणि राजाचा झेल सुटलेला आहे. राजाला जीवदान मिळालेलं आहे. कधी कधी लक फॅक्टर पण खूप गरजेचा असतो. खेळाडूंच्या हातात काहीच नसते पण लक नसेल तर काहीच करू शकत नाही. काल तुम्ही पाहिलंच असणार वळी वॉरियर्स या संघाला 2 चेंडूत 1 धावा पाहिजे असताना त्यांच्याकडनं त्या झाल्या नाहीत. तिसरा चेंडू आणि हा अतिशय सुंदर असा फटका सुजित याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेखा पार षटकार आणि धावसंख्या झालेली आहे 26. धावसंख्या झालेली आहे ती 26. मॅच बॉल आलाय. धावसंख्या झालेली आहे ती 26. अतिशय सुंदर फलंदाजी सुजित याची. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती सुंदर असा षटकार मारून आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 26 या धावसंख्येवरती. अतिशय सुंदर फलंदाजी आणि हा चौथा चेंडू सामना करेल. पुन्हा एकदा सुजित त्याचा षटकार मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. यष्टी रक्षक खाली आणि सुजित बाद. सुजितच्या स्वरूपात 5वा गडी बाद झालेला आहे आणि खरंच गरज आहे वळी टायगर्स या संघाला की कोणीतरी असा एक फलंदाज असावा की जो शेवटपर्यंत राहून धावसंख्या 60 ते 70 पर्यंत पोहोचू शकेल. कारण का प्रेशर हा दोन्ही संघांवरती असेल. दोन्ही संघांना विजय हा महत्वाचा आहे. एका साईडला राजा यांचा लक फॅक्टर ज्यांचं झेल मागच्या चेंडूमध्ये सुटला होता आणि राजाला जीवदान मिळालेलं आहे. त्या जीवदानाचा किती फायदा उचलू शकेल राजा आपण थोड्याच वेळात पाहूया. शेवटचा नाही आता 5वा चेंडू असेल ह्या षटकातील आणि सामना करेल सतीश. पुढील फलंदाज सतीश. 5व्या चेंडूचा सामना करेल सतीश आणि खिलियाच्या. धावसंख्या झालेली आहे ती 26. अजूनपर्यंत राकेश पाटील यांची सुंदर कप्तानी आपल्याला पाहायला मिळते. जसं यष्टी रक्षकामागे MS धोनी कप्तानी करतोय त्याप्रमाणेच राकेश पाटील आपल्या संघासाठी करतोय. आणि हा समोरच्या दिशेने पाहूया आणि हा चौकार. गॅप मधून चौकार गेलेला आहे. सतीश याची सुंदर फलंदाजी. अशाच चौकार आणि षटकारांची गरज असेल जर आपल्याला समाधानकारक धावसंख्या बोर्डवरती उभारायची असेल. ज्याप्रमाणे आज गुढीपाडवा आहे, गुढी उभारलेली आहे त्याप्रमाणे धावसंख्या सुद्धा आपल्याला समाधानकारक उभारायची आहे याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघांसाठी करो आणि मरो अशा स्थितीतला हा सामना. अतिशय सुंदर अशी कट आणि हा पुन्हा एकदा सुंदर असा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी शक्तीपेक्षा युक्ती ही श्रेष्ठ असते ही आपल्याला सतीशच्या बॅटमधून पाहायला मिळते. फक्त त्याच्या फास्ट गोलिंगचा फायदा उचलून त्याने बॅटचा कडा लावून चेंडू हा सीमारेखा फार चौकारासाठी ठोकलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 34 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. अजूनही तिसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 34. अजूनही 12 चेंडू उपलब्ध आहेत.
पंचांना आणि खेळाडूंना राकेश पाटील आपल्याला नम्र विनंती आहे की सामन्याला लवकरात लवकर चालू करायचं आहे, कारण का मंडळाकडे वेळेची कमतरता आहे. वेळेचं भान ठेवून मंडळाला सहकार्य करायचं आहे. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला सांगतोय काल तोच फॅक्टर म्हणजे काळोखामुळे थोडासा वळी वॉरियर्स या संघाला हा सामना गमवावा लागला. अशी वेळ कोणत्याही संघावरती येऊ नये अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत, त्याची नोंद घ्यायची आहे. फायनलचा सामना हा सुद्धा उजेडात झाला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे. आणि 2 सेमी सुद्धा आपल्याला खेळवायचे आहेत अजून. चौथं षटक सुमित, चौथं षटक घेऊन येत आहेत सुमित. काल धावसंख्या झालेली आहे ती 34, 34 धावा झालेल्या आहेत. 34 3 षटक संपलेले आहेत आणि धावसंख्या झालेली ती 34. पुन्हा एकदा राजा, राज पाटील राजा और राजा को प्रजा धोखा नहीं दे सकती असा हा राजा. आणि 2 धावा, एक चोरटी धाव सुद्धा मिळवलेली आहे राजाने आणि आपली धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. धावसंख्या झालेली आहे ती धावसंख्या झालेली ती 37. पुन्हा एकदा सुमित चेंडू राजा यांनी लेगच्या दिशेने हा टोलावलेला आहे. एक धाव पूर्ण झालेली आहे. परत एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल पण अयशस्वी प्रयत्न. एकच धावसंख्या मिळेल. धावसंख्या झाली ती 38. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली 38. तिसरा चेंडू आणि अतिशय उंच टोलावलेला हा चेंडू. पाहूया खेळाडू खाली आहे आणि हा झेलबाद सतीश याचा षटकार मारण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नामध्ये त्याने आपली विकेट गमावलेली आहे आणि मोठा झटका वर्ल्डी टायगर्स या संघाला. धावसंख्या थोडी समाधानकारक असताना अशा विकेट गमावणं हे चुकीचं आहे, कारण का आपल्या विकेट्स महत्त्वाच्या आहेत. आपण उभे राहाल तर स्कोर किंवा धावसंख्या 60 ते 70 धावापर्यंत पोहोचू शकते याची नोंद घ्यायची आहे. एका साईडने राजासारखा फलंदाज अजूनही मैदानात उपलब्ध आहे, ज्याने काल आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलेलं होतं. अशीच काहीतरी काल अवस्था होती वर्ल्डी टायगर्स या संघाची आणि राजा याने आपल्या संघाला समाधानकारक धावसंख्येपर्यंत पोहोचवलेलं होतं. जोपर्यंत राजा क्रीडांगणावरती आहे, संघ मालक आणि कर्णधारांच्या अपेक्षा सुद्धा जिवंत आहेत. पुढील फलंदाज दीपू आणि अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 39. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 39. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. पाहूया येऊ की नको, येऊ की नकोच्या नादामध्ये एक धाव पूर्ण झालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 40. दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना. दोन्ही संघांसाठी विजय हा महत्त्वाचा आहे. जर आपण विजयी झालात तर पुढच्या सामन्यामध्ये आपण प्रवेश करू शकतो, अन्यथा ह्या लीगमधून आपण बाहेर पडाल याची नोंद घ्यायची आहे. राजा याचा प्रयत्न लेगच्या दिशेने हा पुन्हा एकदा आपल्याला दिसतोय. सीमारेखा पार षटकार. मी कालच सांगितलेलं होतं की काल जसा राजा याने आपल्या संघाला अशाच संकटातून बाहेर काढलेलं होतं, पुन्हा एकदा तीच वेळ राजावरती आलेली आहे आणि राजा आपल्या
कर्णधाराने जो आपल्यावरती विश्वास दाखवलेला होता त्या विश्वासाला सार्थक करून दाखवतोय. त्याने आपल्या बॅटमधून पुन्हा एकदा षटकार ठोकलेला आहे आणि धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 46 या धावसंख्येवरती. जोपर्यंत राजा आहे तोपर्यंत कर्णधार आणि संघमालक यांच्या आशा सुद्धा जिवंत आहेत. तसेच वर्ल्डी स्ट्रायकर्स या संघाला राजाचा विकेट्स खूप महत्त्वाचा आहे. त्यांचे प्रयत्न असतील की राजाला लवकरात लवकर कसा आउट घेऊ शकतो. निर्धाव धावाचा चेंडू, उत्कृष्ट असा चेंडू षटकारानंतर सुमित याने उत्कृष्ट चेंडू टाकलेला आणि निर्धाव धावाचा चेंडू. चार षटका अखेरीस धावसंख्या झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 46. वर्ल्डी हॅलो चेक माइक चेक. हॅलो 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 चेक माइक चेक. अवांतर धावसंख्या झालेली आहे ती 47 या धावसंख्येवर. चुकीची दुरुस्ती. डॉट बॉल. निर्धाव धावाचा हा चेंडू. धावसंख्या 46 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. चौथं षटक. पंकजेचा उत्कृष्ट चेंडू आणि राकेश पाटील हे खाली आहे. चेंडूच्या आणि झेल बाद. पुन्हा एकदा एक गडी बाद झालेला आहे. राकेश पाटील अतिशय सुंदर कामगिरी करत आहेत. यष्टीच्या मागे अतिशय सुंदर त्यांचं काम महेंद्रसिंग धोनी जसं करत असतात त्याचप्रमाणे राकेश पाटील आपल्या संघासाठी करतोय. राकेश पाटील याने 5ही षटकामागे एकही 40 अबाव अजून वापरलेला नाहीये. याचा अर्थ ते फलंदाजीसाठी आपला 40 अबाव हा 40 अबाव. चुकीची दुरुस्ती. 40 अबाव जो षटक टाकत आहे 5वा गोलंदाज तो 40 अबावच आहे. त्यांनी वापर केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 46 धावसंख्येवर स्थिरावलेली आहे आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका समोरच्या दिशेने पाहूया आणि हा गडी बाद. अतिशय सुंदर असा झेल राजा याने समोरच्या दिशेने टोलावलेला होता. यश याचा थोडीशी ताकद कमी पडली आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 46 या धावसंख्येवरती. वर्ल्डी टायगर्स या संघाच्या खेळाडूंना जर अजूनही धावसंख्या थोडीशी जास्त उभारायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत राजा याला स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे. जर राजा स्ट्राइक वरती आला तर आपल्याला एखाद दुसरा चौकार षटकार मिळू शकतो. कारण का धावसंख्या अजूनपर्यंत 46 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे आणि शेवटचे 3 चेंडू शिल्लक. चौथा चेंडू आणि अतिशय सुंदर अशी फलंदाजी. उमेशाला माहिती आहे की राजाला कोणत्याही परिस्थितीत आपल्याला स्ट्राइक द्यायची आहे
आणि उमेश याने स्वतःचं काम चोख बजावलेलं आहे आणि राजा याला स्ट्राईकवरती आणलेलं आहे आणि शेवटचे 2 चेंडू राजा यालाच खेळायचे आहेत. पाहूया राजा त्या 2 चेंडूंचा किती उपयोग आणि किती फायदा आपल्या संघाला करून देतोय. षटकार मारण्याचा प्रयत्न होता पण राजाला स्ट्राईकवरती राहावं लागेल. शेवटचा चेंडू राजा ह्यालाच खेळायचा आहे. 5वा चेंडू निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर असा चेंडू. अजूनपर्यंत हे शेवटच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आलेली आहे प्लस 2 गडी बाद. 5वा चेंडू झालेला आहे, शेवटचा चेंडू. राजा याला कोणत्याही परिस्थितीत ह्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार मारावा लागेल आणि धावसंख्या कमीत कमीत 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. हाय सुद्धा निर्धाव धावाचा चेंडू आणि धावचित. दोन्ही चेंडूंचा राजा काही फायदा उचलू शकले नाही आणि धावसंख्या 46 या धावसंख्येवरती स्थिरावलेली आहे. 47. तसेच ह्या पुढील होणारा सामना वरळी किंग्स विरुद्ध वरळी रॉयल्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीच्या कॉलसाठी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. नाणेफेकीचा कॉल होणार आहे वरळी रॉयल्स विरुद्ध वरळी किंग्स. वरळी किंग्सचे कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे सुद्धा इथे आगमन झालेले आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. तसेच साजन पाटील सरांना विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मॅचसाठी सुद्धा ऑल द बेस्ट. आता होणारा सामना हॅलो विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वरळी प्रीमियर लीग 2025 पर्व 5वे. आता या हाफ टाइम मध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. यानंतर होणारा सामना वरळी रॉयल्स विरुद्ध वरळी किंग्स. अतिशय रोमांचक असा सामना आणि अतितटीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल ह्या सामन्यानंतर. असे दोन्ही संघ बलाढ्य असे संघ आणि ह्या दोन्ही संघांना सुद्धा विजय महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ अतितटीचा प्रयत्न करतील आपल्या विजयासाठी, कारण का दोन्ही संघ विजयासाठी लढतच राहणार आहेत. वरळी रॉयल्स, वरळी किंग्स. वरळी किंग्सचे कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर, त्याचप्रमाणे वरळी रॉयल्स या संघाचा कर्णधार सचिन दादा तोडणकर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना नम्र विनंती की आपला प्लेइंग 11 द्यायचं आहे, त्यानंतरच नाणेफेकीचा कॉल होईल याची नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीचा कॉल हा आमच्या मंडळाचे धाडीचे असे कार्यकर्ते सिद्धेश गावंड यांच्या हस्ते होईल. दोन्ही संघांना विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि अशा तऱ्हेने वरळी रॉयल्स याने हा नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. वरळी तसेच सर एक मिनटं. वरळी रॉयल्स, आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहात, तर आपला काय प्रयत्न असेल, आपण पहिलं काय चूज करणार आणि किती काही टार्गेट असेल? धन्यवाद संदेश. आम्ही नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त वरळी किंग्स या संघाला 60च्या आतमध्ये आम्ही
पॅव्हेलियनमध्ये परतळू ही आमची प्रयत्न असेल. बस, धन्यवाद. तेवढा तुमचा प्रयत्न असेल तरी पण त्यांच्याकडे एक जो फलंदाज आहे रोहन भोसले नावाचा जो वादळ आहे, त्या वादळाला रोखण्याची तुमच्याकडे ती क्षमता आहेच, पण तुम्हाला प्रयत्न तसेच करावे लागतील. कारण का रोहन भोसले हा नावाचा वादळ जर चालला तर हा खूप खराब आहे. तुम्ही भलेही खूप बोललात की 60 धावांवरती आम्हाला रोखायचं असेल, पण त्यांची क्षमता ही 100 धावा ठोकण्याची सुद्धा आहे. बरोबर आहे संदेश तुझा. रोहन भोसले हा वादळ झाले 2-3 वर्षे या मैदानामध्ये गजळला आहे, पण आमच्याकडे कपिल सारखा सुद्धा एक खेळाडू आहे हे ते रोहन भोसलेने पण लक्षात घ्या. कारण कपिल हा नावाजलेला आणि उत्कृष्ट असा ऑलराऊंडर्स खेळाडू आहे. हे रोहन तूही लक्षात घे. ठीक आहे, धन्यवाद. ऑल द बेस्ट तुला सामन्यासाठी. साजन सर. सर जसं सांगितल्याप्रमाणे साजन सर, जसं आपल्याला सचिन दादा तोडणकर यांनी सांगितले आहे की वर्ल्डी किंग्स या संघाला आम्हाला 60 धावांपर्यंत रोखायचं आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं असेल? टॉस हारलो आहे, कॉइन खाली गेला म्हणून टॉस हारलो आम्ही. बघू आता जेवढं किती करतात तेवढं करू दे त्यांना, नंतर आम्ही बघू बॉलिंग कशी डिफाईन करायची ती. ऑल द बेस्ट तुम्हाला सामन्यासाठी. तुमच्या आवाजावरनं मला कळते तुमचे इमोशन्स की तुम्ही नाणेफेकीचा कॉल हरलात. राग भले सिद्धेश गावंडवरती असेल कारण का त्याने नाणेफेकीचा कॉइन खाली पडलेला आहे, पण शेवटी लक फॅक्टर सुद्धा तुमच्या बाजूने प्रत्येक वेळेला असतो. त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्हाला हा सामना खेळायचा आहे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे दोन्ही संघांना हा महत्त्वाचा सामना असेल आणि रोहन भोसले याची फलंदाजी पाहण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा इथे उत्सुक. इथे प्रेक्षक उपस्थित झालेले आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिला चेंडूवरती अतिशय उत्कृष्ट असा सीमारेखा पार आणि हा षटकाराने सुरुवात केलेली आहे. आपल्या धावांची श्री गणेशा षटकाराने केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 6. अतिशय सुंदर असा फटकार. पुन्हा एकदा सीमारेखा पार. 2 चेंडू 2 षटकार. ईश्वर याने फलंदाजीला सुरुवात केलेली आहे आणि खरंच ईश्वरासारखाच धावून आलेला आहे आपल्या संघासाठी. 2 चेंडूत 2 षटकार मारून 12 या धावसंख्येवरती पोहोचलेली आहे. रवी यादव याच्या गोलंदाजीवरती 2 चेंडूत 2 षटकार मारून ईश्वर याने धावसंख्या 12 वरती पोहोचलेली आहे. सामना जर जिंकायचा असेल 48 धावांची गरज. पुन्हा एकदा लगातार तिसरा सीमारेखा पार षटकार. 3 चेंडू 3 षटकार आणि धावसंख्या झालेली आहे ती 18. रवी यादव याच्या गोलंदाजीवरती 3 चेंडू 3 लगातार षटकार मारून आपल्या संघाला चांगल्या धावसंख्येवरती नेलेला आहे ईश्वर याने. माझ्या मते जी काल करामत करू शकला नाही ईश्वर, त्याने आता प्रथम सलामीला फलंदाजीला येऊन आपल्या संघाला 3 चेंडू 3 षटकार ठोकून अतिशय चांगल्या जागेवरती ठेवलेला आहे. अजूनही 30 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. चौथा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. धावचित घेण्याचा प्रयत्न, पण 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या झालेली ती 19.
चार चेंडू झालेले आहेत, धावसंख्या झालेली ती 19. पहिल्या षटकात 19 धावा. वळी स्ट्रायकर्स या संघाला अतिशय थोडेसे कष्ट करावे लागतील, कारण का आपल्याकडे धावसंख्या कमी आहे. अतिशय सुंदर अशी लेक्चरच्या दिशेने धाव घेतलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. 5 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 20. पहिल्या षटकामध्ये 20 धावा. आपल्याकडे कमी धावसंख्या असताना पहिल्याच षटकामध्ये इतक्या धावा गेल्या तर थोडंसं मोरल डाऊन होतं, पण मॅच अजूनही गेलेली नाही आहे. मॅच हा क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच ही सोडायची नसते. हे काल आपल्याला कळलंच असेल. जसं वर्ली रॉयल्स 2 बॉल 1 हवं असताना त्यात 2 बॉल एक धाव झालेली नव्हती. हे लक्षात घ्या. मॅच शेवटपर्यंत सोडू नका. आणि अतिशय सुंदर असा प्रयत्न आणि हा चौकार. धावसंख्या पोहोचलेली आहे ती 24. या धावसंख्येवरती पहिलं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 24. अजूनही 24 चेंडू 24 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी वर्ली स्ट्रायकर्स या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 24 चेंडूत 24 धावांची गरज. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांना नम्र विनंती की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आपल्याला नम्र विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते किरण नार्वेकर सर यांना नम्र विनंती आहे की त्यांनी डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन स्वागत करायचं आहे. टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. आज ही विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित आपण वर्ल्ड प्रीमियर लीग जी साजरी करतोय, पर्व 5वे साजरे करतोय, त्याच्यात मोलाचं असं सहकार्य आणि मोलाचा असं वाटा साजन पाटील सरांचा हा नेहमीच असतो आणि ह्या वर्षीही आहे आणि पुढच्या वर्षीही राहील. असे आमचे हितचिंतक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर, खरंच मनापासून धन्यवाद आणि मनापासून त्यांचे आभार. कारण का आज आपण हे सुंदर सामने ते आयोजित केलेले आहेत. ह्या सामन्यामध्ये मोलाचा असा वाटा आपल्याला प्रत्येक वर्षी साजन पाटील सरांकडनं आपल्याला हा मोलाचा वाटा मिळत असतो. अतिशय खूप धन्यवाद साजन सर आणि तुम्हाला ह्या पुढच्या सामन्यासाठी सुद्धा शुभेच्छा. ऑल द बेस्ट. दुसरं षटक उमेश याचं आणि निर्धाव धावाचा हा चेंडू. दरवर्षी आपल्याला पंच उपलब्ध करून देणारे आमच्या मंडळाचे युवराज पंच युवराज यांचे इथे आगमन झालेले आहे. आपल्याला नम्र विनंती की थोडा 2 मिनिटं का ना होईना आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. आपल्याला आग्रहाची विनंती. यश याच्या चेंडूमधनं पुन्हा एकदा आपल्याला एक षटकार पाहायला मिळालेला, त्या पाठोपाठ एक निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे ती 30. अजूनही 18 धावांची गरज. पुन्हा एकदा यशच्या बॅट मधून आपल्याला सुंदर असा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचवलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती.
48 धावाचा पाठलाग करताना अतिशय सुंदर अशी धावसंख्या दुसऱ्याच षटकामध्ये आपण 36 या धावसंख्येवर ते पोहोचलेले आहात. सामना खूपच जवळ आलेला आहे आपल्या. सुंदर असा लेगच्या सेशन टोलवलेला आहे आणि 37 धावसंख्या झालेली आहे. थोडासा लांब सामना गेलेला आहे. वळली टायगर्स या संघाकडून हा सामना थोडा लांब गेलेला आहे. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक सौरभ जाधव उर्फ बाबाजी याचे आमच्या मंडळाचे पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शॉल देऊन स्वागत करतील रोहन मांजरेकर. रोहन मांजरेकर यांना नम्र विनंती आहे की त्यांचं श्रीफळ शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जे सहकार्य आम्हाला करत असतात दरवर्षी त्याप्रमाणे ह्याही वर्षी केलेले आणि पुढच्या वर्षीही करतील अशी आशा बाळगतो. धाव तिसरं षटक घेऊन येत आहेत कुलदीप निषाद. काहीतरी जादूची यांना गरज असेल कारण का सामना थोडा लांबच गेलेला आहे. पण पाहूया कुलदीप काही जादू करतोय का आपल्या संघासाठी. एखाद दोन विकेटची त्यांना जरा ह्या षटकामध्ये गरज आहे. तर ह्या षटकामध्ये एखाद दोन विकेट्स केल्या तर थोडा काहीतरी प्रेशर समोरच्या टीमवरती त्यांना करता येईल. अन्यथा सामना तर खूप लांब निघून गेलेला आहे. कुलदीप याचा पहिला चेंडू आणि सुंदर असा चेंडू निर्धाव धावाचा होता पण चोरटी धाव घेण्यात यशस्वी आणि एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 38. अजूनही 10 धावांची गरज. धावसंख्या झालेली आहे ती 38. दुसरा चेंडू कुलदीपाचा आणि पुन्हा एकदा यॉर्कर्स असा चेंडू होता. हा सुद्धा सुंदर चेंडू होता पण चोरटी धाव घेण्यात ते अतिशय कुशल आहेत आणि दुसरी धाव सुद्धा घेतलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 40. फक्त 8 धावांची गरज. 16 चेंडू आणि 8 धावा. वर्ल्ड स्ट्रायकर्स हा संघ विजयाच्या जवळ आलेला आहे. हा सुद्धा अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय कुलदीप निषाद आपल्या संघासाठी पण वेळ थोडी निघून गेलेली आहे. प्रयत्न अजून सुरू आहे. प्रयत्न करत राहायचंय. यश कधीही आपल्या जवळ येऊ शकते याची नोंद घ्यायची आहे. प्रयत्न आपले सोडू नका. धावसंख्या झालेली आहे ती 41. अजूनही 7 धावांची गरज. 15 चेंडू आणि 7 धावा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न पण 1 धाव मिळेल 22च्या स्वरूपात आणि अजूनही 6 धावांची गरज. 14 चेंडू आणि 6 धावा. 14 चेंडूत 6 धावांची गरज. ईश्वर पुन्हा स्ट्राईकला आलेल्या पहिल्या षटकामध्ये सुंदर असे षटकार ठोकलेले होते ईश्वर यांनी आणि अजून 14 चेंडूत एका षटकाराची गरज आहे आपल्या विजयाला आणि तो षटकार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे पण पाहूया खाली खेळाडू आणि झेलबाज ईश्वर याच्या स्वरूपात हा गडी बाद झालेला आहे आणि कुलदीप याने
अतिशय आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत उभा करून ईश्वर हा बाद झालेला आहे. कारण का आपल्या संघाला ते विजयाचा खूपच जवळ घेऊन गेलेला आहे आणि तो बाद झालेला आहे. आत्ता फलंदाज जो आलेला आहे संदेश गावंड, नावाजलेला असा हा फलंदाज. काल सुद्धा संदेश गावंड याने आपल्या संघाला अतिशय मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्या संघाला लवकर जवळ घेऊन गेला होता. पण फक्त 6 ते 7 धावांमुळे आपल्या संघाला पराभूत स्वीकारावा लागला. कारण का संदेश गावंडेंचे थोडे प्रयत्न अपुरे पडले होते. आणि आता तर 13 चेंडू आणि 6 धावा आहेत. फक्त एका षटकाराची गरज आहे. 13 चेंडू आणि 6 धावा. कालची त्यांची मेहनत थोडी अपुरी पडली होती. आजचा प्रयत्न पाहूया. संदेश गावंड यांचं लक्ष तर प्रत्येक वेळेला असते की षटकार मारूनच आपल्याला मॅच संपवायची आहे. त्यांचा विश्वास सिंगल डबलवरती नसतो. पण पाहूया. कारण का संदेश गावंड नावच संदेश आहे, एक ब्रांड आहे. षटकार मारण्याचा प्रयत्नच असतो. प्रयत्न तर केलेला पण यश काही मिळालेलं नाही आहे. 1 धाव मिळेल आणि अजूनही 5 धावांची गरज. 12 चेंडू आणि 5 धावा. तसेच आमच्या मंडळाचे हितचिंतक जितेंद्र पाटील यांचे सुद्धा पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि शॉल देऊन स्वागत करतील. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते किरण नार्वेकर यांना नम्र विनंती आहे. जितेंद्र पाटील उर्फ जितू हा आपल्या मैदानातील एक खेळाडू आहे, आमचा एक मित्रच आहे. पण आमच्या मंडळाला सहकार्य सुद्धा करत असतात. तर यांचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. असंच सहकार्य आमच्या मंडळाला करत राहा ही श्रींच्या चरणी प्रार्थना. जितेंद्र पाटील, धन्यवाद जितेंद्र. चौथं षटक घेऊन येत आहेत यश. 12 चेंडू आणि 5 धावा. 12 चेंडूत 5 धावांची गरज. 12 चेंडू आणि 5 धावा. आणि तुम्हाला मी सांगितलेलं होतं संदेश गावंड ब्रांड, नाम में ही ब्रांड है. तो षटकारानेच आपली मॅच संपवणार हा माझा विश्वास होता आणि तो विश्वास त्याने सार्थक ठरवलेला आहे. षटकार मारूनच त्याने मॅचचा निकाल लावलेला आहे आणि आपल्या संघाला विजयी केलेला आहे. आणि तसंच चालू असलेल्या सामन्यामध्ये जो सामनावीर ठरलेला आहे तो वर्ल्ड स्ट्रायकर्स या संघाचा पंकज. त्याने एका षटकामध्ये 2 गडी मिळवून एकच धाव दिलेली होती. शेवटच्या षटकामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करून, ते पण अबाव 40चा हा खेळाडू असताना सुंदर गोलंदाजी करून शेवटच्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिलेली होती. 2 गडी बाद करून सुंदरने आपल्या संघाला एक समाधानकारक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी भाग पाडलेलं होतं. तसेच आमचे युवराज सर, पंच युवराज सर यांना नम्र विनंती आहे की मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमच्या हस्ते द्यायचा आहे.